अगदी सकाळपासूनच शोपियामध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे आणि यामध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जम्मू काश्मीरच्या या शोपियामध्ये शाहिद कुट्टे, अदनान शफीदार यांचा खात्मा करण्यात यश आलेले आहे। एका दहशतवाद्याची ओळख अद्यापही पटलेली नाहीये, मात्र या दहशतवाद्यांचे काहीसे फोटो आता समोर येताना दिसतात। केल्लर इथे दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळालेली होती आणि त्यानंतर भारतीय सैन्याने शोध मोहीम सुरू केलेली होती। या सगळ्या परिसराला आपल्या सैन्याने घेराव घातलेला होता आणि ही कारवाई सुरू झाली होती। जोरदार प्रत्युत्तर सुद्धा आपल्या सैनिकांनी दिलं। दहशतवाद्यांनी यावेळेला गोळीबार केलेला होता, तर या दहशतवाद्यांचे काही फोटो आता समोर आलेले आहेत। भारतीय सैन्याने या दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं। यामध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आपल्या जवानांना यश आलेले आहे। या गोळीबारामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले। या दहशतवाद्यांचे फोटो सध्या समोर आलेले आहेत। अद्यापही या भागामधली या परिसरामधली शोध मोहीम अशी सुरू आहे। भारतीय सैन्यानं या संदर्भातली माहिती दिली आहे। एकीकडे दहशतवादाच्या विरोधामध्ये ऑपरेशन सिंदूर हे राबवलं जातंय भारताकडून आणि त्याच वेळेला या वेगवेगळ्या दहशतवादी कारवाया किंवा घुसखोरी होताना दिसते। मात्र त्याच वेळेला या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारताच्या जवानांना सुद्धा यश येताना दिसलंय। जम्मू काश्मीरच्या शोपियामधली ही दृश्य आपण बघतोय। अगदी सकाळपासून या भागामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती आपल्या सुरक्षा दलांना मिळालेली होती आणि त्यानंतर आपल्या सुरक्षा दलांनी ही मोठी कारवाई केली। या संपूर्ण परिसरामध्ये मोठा घेराव घालण्यात आलेला होता आणि यानंतर काहीशी चकमक सुद्धा झाली। दहशतवाद्यांनी जवानांवरती सुद्धा गोळीबार केला होता आणि त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात यश आलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।